आणि या घडीची अत्यंत मोठी बातमी, धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या सध्या आपल्यासोबत आहेत। अंजलीताई, अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय, पहिली प्रतिक्रिया। मला असं वाटतं राजीनामा का घेतला त्यांना उचलून बाहेर का फेकलं गेलं नाही, त्यांना बडतर्फ करायला पाहिजे होतं, बडतर्फ करायला पाहिजे होतं। त्यांचा राजीनामा घेऊन आपण काय करतोय, का त्यांना रेजिग्नेशन द्यायची आपण हे केली, त्यांना उचलून राजकारणात बाहेर फेकून द्यायला हवं होतं मुख्यमंत्र्यांनी। मला तर एवढा राग येतोय की सामान्य माणसाला ही चिरडून जातात, लोक चिरडून जातात, कराडसारखी माणसं, आणि त्यांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट देणारे असे राजकारणी, आणि हे सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत, कारण सगळे पैसे पुरवले यांना जात होते। यांचे राजीनामे घेण्याच्यासाठी बैठका होतात, बैठका का उचलून यांना फेकून दिलं जात नाहीये राजकारण्यांना। अंजलीताई, तुमचा रोष, तुमचे अश्रू अगदीच स्वाभाविक आहेत, केवळ तुमचे नाही तर महाराष्ट्राचे सुद्धा हे अश्रू आहेत। पण जो प्रश्न तुम्ही उपस्थित करताय की बैठका का घेतल्या गेल्या, कोणाच्याच हातात एवढे ठोस अधिकार नव्हते? एक्झॅक्टली। आता मुख्यमंत्र्यांना हे काही व्हिडिओ माहित नव्हते, फोटो माहित नव्हते, हे जे आपण आज बघून एवढे अस्वस्थ झालो। मला किती जणांचे मेसेज आलेत रात्री, किती जणांचे, की आम्हाला रात्री झोप लागली नाही, ते डोळे बंद केले की तेच फोटो दिसायचे समोर। खरे, आणि हे प्रत्येक ज्या माणसाला संवेदना आहे, ज्या माणसाला प्रेम आहे, आपुलकी आहे, त्या प्रत्येक माणसाला हे वाटणार। पण आपल्या सो कॉल्ड राजकारण्यांना भावना उरलेल्या नाहीत, ते बैठका घेतात, मग ठरवतात की आपण राजीनामा घ्यायचा की नाही। ते अजित पवारांना माहित नव्हतं, तरी म्हणतात पुरावे द्या, ते पुरावे सिद्ध झाल्यावर आम्ही राजीनामा देऊ। काय हे, काय कुठल्या स्तराला आलं राजकारण? आता खूप मोठं कोर्स करेक्शन होण्याची गरज आहे, कारण सामान्य माणूस पोलीस स्टेशन मध्ये जातो, त्याचं ऐकून सुद्धा घेतलं जात नाही। हे असे उठता बसता या सगळ्या गोष्टी होतात। आता परवा जालन्यामध्ये एका माणसाला इतक्या निर्दयतेने चटके दिलेत, आणि ठाकरे गटाचा कोणतरी पदाधिकारी, आता मी मिलिंद नार्वेकरांशी बोलले की उद्धव ठाकरेंना सांगा बडतर्फ करा या माणसाला त्या पदावरनं। इतके निर्दयी माणसं होत चालली आहेत, आणि त्यांना राजकारण पाठीशी घालते, आपलं राजकारण लोकांनी निवडून दिलेलं। खरंय, त्यामुळे हो, मला तर हक्कलपट्टी करायला पाहिजे होती या माणसाची, हक्कलपट्टी। नाही शब्द सुचत नाही आहेत की आपण यांना का सॉफ्ट कॉर्नर दिला। कोण आहे ते? धनंजय मुंडे स्वतःला समजतात काय? काय समजतात स्वतःला? केवळ राजीनामा घेणं एवढी कारवाई पुरेशी आहे की त्या पुढच्या कारवाईसाठी तुम्ही लढा सुरू ठेवणार आहात? काय दिशा असेल? बिलकुल सुरू ठेवणार आहे। आता तर मी खोदून शोधणार आहे की ते जेव्हा सातपुडा बंगल्यामध्ये गेले होते तेव्हाचे टॉवर लोकेशन्स काढायला सांगणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।